आपल्या म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ किंवा SIPचा पोर्टफोलिओ आपण रोज बघणं गरजेचं आहे का? तर मित्रांनो, काही क्लायंट्स असतात की रोज झोपेतून जागे झाले की म्युच्युअल फंडमध्ये किती पैसे वाढले आणि किती पैसे कमी झाले हे त्यांना खूप उत्सुकता असते आणि रोज उठून बघायचं. पैसे वाढले की आनंद व्हायचा आणि पैसे कमी झाले की दुःखी व्हायचं. तर मित्रांनो, आज तुम्हाला काही गोष्टी सांगतो. म्युच्युअल फंडमध्ये आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो ती एक इन्व्हेस्टमेंट आहे, ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्या पद्धतीचीच ही एक इन्व्हेस्टमेंट आहे. मला एक सांगा, ज्यावेळेस आपण जमीन घेतो ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून, तर त्याचा आपण रोज रेट चेक करतो का ब्रोकरकडे जाऊन, की आज किती माझ्या जमिनीची रक्कम झाली? करतो का आपण? अजिबात करत नाही. किंवा फॉर एक्झाम्पल आपण गोल्ड कॉईन घेतला, एक 10 ग्रॅमचा आपण गोल्ड कॉईन घेतलं, त्याचे रोज सोनाराकडे जाऊन आपण रेट चेक करतो का, की त्याची व्हॅल्युएशन किती झालं? मग त्याच पद्धतीची गुंतवणूक आपण म्युच्युअल फंडमध्ये केलेली असते. मग रोज आपण म्युच्युअल फंडची NAV किंवा रोज म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ आपण का चेक करत असतो? तर ज्या पद्धतीनं आपण त्या इन्व्हेस्टमेंटला ट्रीट करत असतो त्याच पद्धतीचं ट्रीटमेंट ह्या म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटला सुद्धा देणं गरजेचं आहे. पण काय करणार, मानवी स्वभाव आहे, थोडीशी उत्सुकता असते, त्याच्यामुळे आपण रोज बघत असतो, ठीक आहे. तर काही गोष्टी लक्षात घ्या की रोज बघून काही फायदा नसतो. किंवा आपलं गोल 10 वर्षांचं असेल किंवा 15 वर्षांचं असेल, मग उद्या पैसे वाढले काय तरी आपण विड्रॉल करणार नाही आहे किंवा पैसे कमी झाले तरी आपण विड्रॉल करणार नाही आहे. मग रोज बघून फायदा काय? माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की सुरुवातीला 1-2 महिने तुम्ही बघा की ट्रान्झॅक्शन कसे होतात कसे नाही. त्यानंतर ॲप अनइन्स्टॉल करून टाका. 6 महिन्यातून एकदा बघा, काही अगदी अडचण नाही आहे. पण रोज व्हॉलॅटिलिटी बघून आपला आनंदी व्हायचं किंवा दुःखी व्हायचं हा असा काही विषय घेणं गरजेचं नाही आहे. किंवा रोज आपण म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बघणं खरंच गरजेचं नाही आहे, ठीक आहे. तुम्हालाही म्युच्युअल फंडमध्ये SIP करायचं असेल, अकाउंट ओपन करायचं असेल तर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की संपर्क करा. थँक्यू.